मोखाडा तालुक्यातील आसे धामणी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात श्रमजीवी संघटना मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर बाबरे यांनी सांगितले की धामणी गावात अद्याप जलजीवन मिशन अंतर्गत नियमित पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही। तसेच प्रशासनाकडून पाठवण्यात येणारे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। 2-2 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, असेही त्यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले। कॅमेरामॅन दयानंद शिंदे यांच्यासह प्रतिनिधी मोखाडा पालघर। नमस्कार, मी रघुनाथ गांगुर्डे। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज आपण पालघर जिल्ह्यातील लास्ट टोक असलेला मोखाडा तालुका आणि त्या तालुक्यातील लास्ट टोक असलेले धामणी गाव या गावामध्ये आपण आला आहोत। आपण या ठिकाणी बघू शकता की ते सगळे त्या गावातील काही महिला, काही पुरुष आणि आपले सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भाऊ बांबरे हे देखील या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी आपल्या त्या गावातील ज्या काही महिला आहेत त्यांना आपण या पाण्यासंदर्भात आमच्याशी बोलणार आहोत आणि चर्चा करणार आहोत। ताई, आपलं नाव काय? सलकी असणार। तुम्ही इथल्या रहिवासी आहात का? मग पाण्यासंदर्भात आपले काय अडचण आहे? आम्हाला पाण्याची जाम अडचण, पाणी येतं तर वाटा नाही येत, काही नाही येत, पाण्याची आपसाय जाम आम्हाला। टँकर कधी कधी येतं असं? टँकर किती वेळा येतं? 3 वेळेस, एक दिवस येतं, एक दिवस नाही येत। असं आहे का? म्हणजे दिवसाआड कधी 2 दिवसांनी 3 दिवसांनी येतं का? हो, पाण्याच्या आम्हाला आपसाय जाम। असं का? वाट्या पाणी येतच नाही, मोठा गाव नाही। भरपूर गाव लोक संख्या इथं असेल ना? हा, मग तुमच्या गावात जलजीवनचं काय पाईपलाईन वगैरे टाकली का? नाही टाकलेली का? बरं, धन्यवाद। त्यांचं असं म्हणणं आहे की टँकर वेळेत येत नाही, कधी 2 दिवसांनी, कधी 3 दिवसांनी, कधी असं दिवसाआड येतं, त्याच्यामुळं पाणी कोणाला पुरत नाही आणि अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि शासन म्हणते का कुठलाही व्यक्ती रोजगारासंदर्भात म्हणजे वंचित राहू नये किंवा कुठलाही व्यक्ती हा पाण्यापासून वंचित राहू नये। या ठिकाणी सगळं चालू आहे, परंतु बिकट परिस्थिती या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी बघू शकता सगळे लोक आहेत। ह्या संदर्भात आपण आपले सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बांबरे या ठिकाणी आहेत आपल्यासोबत। आपण याच्या संदर्भात बोलणार आहोत। याच्या संदर्भात आपण काय बोलणार? नमस्कार। या ठिकाणी मोखाडा तालुक्यातला शेवटचा गाव, आसे ग्रामपंचायतपैकी शेवटचा गाव म्हणजे धामणी। या ठिकाणी आम्ही कालच या ठिकाणी दौरा केला। काल आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये एक अत्यंत पाण्याची टंचाई आम्हाला जाणवली। त्यामुळे आज जास्त काही बोलणार नाही, परंतु या गावामध्ये जवळपास धामणी गावामध्ये 800च्या वर लोकसंख्या आहे आणि 800च्या वर लोकसंख्या असून या ठिकाणी टँकरची समस्या, जर टँकर जरी येत असला तरी 1-2 दिवसांनी टँकर हे आता माझ्या माऊली सांगतात की 2-2 दिवसांनी टँकर येतो आणि टँकर जर येत असेल तरी एका दिवसाला किमान या ठिकाणी 3-4 टँकरची आवश्यकता आहे। 800 लोकसंख्या आहेत, त्याच्यावरती जे काही जनावरंसुद्धा आहेत। परंतु या स्वातंत्र्याला 75 उलटूनही गेलेले आहे। अन्न, वस्त्र, निवारा यांचं जर मूलभूत गरजा आणि त्याच्यातला एक समस्या म्हणजे एक पाणी जर मिळत नसेल आणि पाण्यासाठी लोकांना, महिलांना पूर्ण दिवसभराचा काम सोडून हे पाण्यासाठीच जर राहावं लागत असेल आणि एका बाजूला सरकारने जलजीवन मिशन सारखी अतिशय चांगल्या योजना राबवल्या, परंतु आज आपल्याला वाटतात, परंतु आजही या ठिकाणी कोणताही जलजीवनचं काम या धामणी गावामध्ये झालेलं नाही। या ग्रामपंचायतमध्ये धामणीच नव्हे तर बिवलपाडा असेल, धामोडे असेल, दापटे असेल, भोवाडी असेल, या ठिकाणी सुद्धा जलजीवनने विळखाच घातलेला आहे। आणि मी या ठिकाणी एवढंच सांगू शकेन की पाणीच नसेल तर अन्न कसे असेल? पाण्याविना माणूस राहू शकत नाही। या ठिकाणी लांबून आता 2-2 किलोमीटरवरून जर मायमावल्या हे टँकरचेच भरोशा, इथून सुद्धा हांडे आता तुम्ही बघत असाल। अतिशय बिकट अशी परिस्थिती आपण घेतलेली आहे। या ठिकाणी सरकारने सुद्धा ताबडतोब याच्यावर उपाययोजना करावी। तहसीलदारांनी, तिथे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आणि खास विशेष करून मी सरपंचाला सुद्धा, इथल्या स्थानिक सरपंचाला सुद्धा विनंती करतो की या समस्याकडे आपण सुद्धा लक्ष द्यावा, जेणेकरून आपलेच मायमाऊली पाण्याविना राहणार नाही, पूर्ण रोजंदार ह्या पाण्यासाठी राहतो आणि मुलाबाळांचा रोजगार, आपण रोजगाराची सुद्धा भाषा करतो, परंतु रोजगार पाणीच नसेल तर रोजगार कुठून? कारण पूर्ण दिवसभराचा रोजगार ह्या पाण्यासाठी विहिरीवर बसून घालवावा लागतो। दुसरी गोष्ट, जर या
4 ते 5 दिवसात जर या धामणी गावासाठी जर उपाययोजना पाण्याची केली नाही तर या ग्रामपंचायतमधून किमान 6,000 लोक जमवण्याची आणि निघण्याची तयारी आहे. येत्या 8 दिवसात जर ह्या धामणी गावाला पाण्याची व्यवस्था, या पाणी जलजीवन मिशनची सुद्धा इथं एकच टाकी आहे, ताबडतोब टाकीची सुद्धा प्रस्ताव पाठवावा आणि ताबडतोब टाकीची सुद्धा टाकी ते एक वैयक्तिक भाग आहे, तो आज उद्या होईल, परंतु पाणी ही कोणत्याही परिस्थितीत ताबडतोब इथं सुविधा पाण्याची करावी. जर 8 दिवसात जर केलं नाही तर आम्ही पूर्ण ग्रामपंचायत मोखाडा चक्क जाम केल्याशिवाय राहणार नाही. बीडीओंकडे 1000 माणसं बसतील, तहसीलदारांकडे बसतील, पाणी पुरवठ्याला बसतील आणि ग्रामपंचायतसुद्धा सोडणार नाही, ग्रामपंचायतीला सुद्धा बसणार. येत्या 8 दिवसात जर आम्हाला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी जर केली नाही तर 8 दिवसात पूर्ण ऑफिसचा चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही. हा श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आज मी इशारा देतोय. आज या ठिकाणी जे आपले तालुका अध्यक्ष बांबरे सर या ठिकाणी आहेत, तर यांनी शासनाला डायरेक्ट चॅलेंज केलेलं आहे की आम्हाला 8 दिवसात पाणी नाही दिलं तर आम्ही सगळ्या ऑफिसला बसणार आहोत. कारण या पाण्यामुळे त्यांना दिवसभर वरवण करावं लागते आणि त्यामुळे त्यांना रोजगारासाठी सुद्धा जाता येत नाही. कारण ते पाणी हे महत्त्वाचं आहे आणि ही बिकट परिस्थिती या ठिकाणी आहे. तर आणि दुसरा विषय धरला की या गावामध्ये जे जलजीवनचं जी काही नळ योजना आहे ती त्यापैकी कुठलाही काही काम इथे या ठिकाणी झालेलं नाही. तर तेही काम लवकर झालं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघितलं आहे या ठिकाणी हे पाणी बघा, सगळे लोक जो हातगाडा आहे तो हातगाडा घेऊन येतात, काही हांडे लोक घेऊन येतात आणि त्याच्यामुळे पाण्याची खूप वणवण होत आहे. प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डेसह कॅमेरामॅन दयानंद शिंदे, मोखाडा, पालघर.